अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. नाही, पण राऊत साहेब जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्यात जी आश्वासनं विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली होती त्यात काहीच आढळत नाहीये. अर्थसंकल्पात ज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख नाहीये, ज्यात बघा, लाडक्या बहिणींच्या रकमेला वाढवून देण्याबाबतीत काही तर निवडणुकीपूर्वी दिलेली ही आश्वासन, जी उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना होती त्याबद्दल काही उल्लेख नाही. निवडणुकीपूर्वी दिलेली ही वचनं होती मतांसाठी. महिलांची मते विकत घेण्यासाठी 1500 रुपयांचं दुकान लावलं आणि सरकार आल्यावरती 2100 रुपये करू सांगितलं, त्याचा उल्लेख नाही. 3 लाखापर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं जाहीरनाम्यात, त्याचा उल्लेख नाही. सरकारच्या अनेक योजना, शिवभोजन थाळीपासून त्या शिधापर्यंत, आनंदाच्या शिधापर्यंत सगळ्या योजना बंद केल्या. आणि वर शेतकरी आता आत्महत्या करतो, त्याच्यावरती आपल्याकडे कोणती उपाययोजना नाही. मग सरकार चालवत आहे कशाकरता सरकार चालवतं? राज्यामध्ये सर्वत्र अराजक आणि कायद्याच्या दृष्टीनं हाहाकार माजलेला आहे. कोणाचा पायपस कोणाच्या गळात नाही. आणि काल संपूर्ण सरकार आणि मंत्रिमंडळ रंग उधळण्यात दंग होतं. घराघरामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश होता, आत्महत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही रंग फासता एकमेकांना. नाही, पण राऊत साहेब विधानसभा निवडणुकीच्या भाषणात राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की लाडकी बहीण योजना ही जी आश्वासनं आहेत ती जर पूर्ण करू शकलं नाही सरकार तर ती आपल्याला म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे ती लाच मानावी लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्याने कशाला? आम्ही म्हटलं होतं. त्यांनी म्हटल्यावरच लाच असते का? तुम्ही आमची विधान भूमिका पहा ना. हे करप्शन होतं आणि याच्या संदर्भात निवडणूक आयोगानं कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी होती निवडणुकीपूर्वी. ही लाच म्हणजे लाचच आहे, हे करप्शन आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा JP नड्डा आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी दिलेली जी आश्वासनं होती फुकटपणाची, तीही लाच आहे, ही लाचखोरीच आहे. आता लाच एकदा देऊन झाल्यावरती आता तुम्हाला गरज वाटत नसेल, राज ठाकरे जर सच्चे असतील तर त्यांनी या लाचखोरीविरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे सगळ्यांनी. आम्ही बघू ना मग काय करायचं ते. बोलून कसं का? समस्त विरोधी पक्षाने एकत्र यायला पाहिजे या विषयावर. राज ठाकरेंनाही तुम्ही आवाहन करता? सगळ्यांना आवाहन केलं पाहिजे. बघा, राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, त्याच्यामुळे ते काय करतील मला माहीत नाही. या क्षणी ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि आम्ही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्ष जो महाराष्ट्रद्रोही पक्ष आम्ही मानतो भाजपा, आम्ही त्यांच्या बाजूने नसल्यामुळे आम्ही आमची भूमिका घेऊ. पण त्यांनी एक मत मांडलं होतं, ही लाच आहे. तुम्ही मग त्या लाचखोरीविरुद्ध उभं राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना जाब विचारायला पाहिजे. तुषार गांधी का बयान आया कि RSS और BJP